गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव। आज दत्त जयंती म्हणजेच दत्त पौर्णिमा। सृष्टिकर्ता ब्रह्मा, पालनकर्ता श्री विष्णू, संहारकर्ता हर हर महादेव महेश्वर या तिघांचा अंश एकत्रित लीन असणारा देवादिदेव म्हणजे श्री दत्तगुरु। याच दत्त जयंती। दत्त जयंतीची कथा काय आहे तुम्हाला माहिती आहे का? त्याचं रहस्यमय कथा मी सांगतो। तर एकदा नारद मुनी, विश्वसंचारी नारद मुनींनी फिरत फिरत मृत्यूलोकामध्ये आले होते। मृत्यूलोकात फिरकत असताना त्यांनी अत्रि ऋषींच्या आश्रमाच्या जवळपास आले। त्यावेळी अत्रि ऋषींची पत्नी अनुसूया माता, त्या अनुसूया माताची पतिव्रता धर्म ते पाहिले। त्यांना खूप विचित्र वाटले। त्या अनुसूया माताची पतिव्रता धर्म पाहून ते थक्क झाले। ज्यावेळी मृत्यू लोकातून त्यांनी देवलोकाला परतले त्यावेळेला नारद मुनींनी माता लक्ष्मी, पार्वती, सरस्वती तिघांना भेटले आणि म्हणाले की माता, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता असणाऱ्या मृत्यू लोकामध्ये कोणीतरी आहे। त्यावेळी त्या तिघांना आश्चर्य वाटले की आमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता कोण असू शकणार। त्यावेळी नारद मुनींनी म्हणाले, अत्रि ऋषींची पत्नी अनुसूया माता। तेव्हा त्या तिन्ही देवींना म्हणजेच सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या तिन्ही देवींच्या मनात गोंधळ निर्माण झाला। त्यावेळी त्या तिन्ही देवींनी आपापल्या पतींना म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश्वर या तिघा देवांना एक परीक्षा घेण्यास सांगितले की आमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता असणाऱ्या त्या अनुसूया माताची तुम्ही एक पतिव्रतेची परीक्षा घ्यावी। त्यावेळी त्या तिघा देवांनी म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश्वरांनी साधूंचा म्हणजे संन्यासीचा रूप वेश धारण करून त्या अत्रि ऋषींच्या आश्रमास गेले। तर तो दिवस होता मार्गशीर्ष मास, शुक्ल पक्ष, चतुर्दशी तिथी पार होताच पौर्णिमेचा दिवस। दाराशी गेले, हलक निरंजन म्हणाले। त्यावेळी अनुसूया माता बाहेर आली आणि त्या तिघा साधूंना, संन्यासींना आत बोलावले। त्यावेळी अत्रि ऋषींनी नदीकाठी उपासने करण्यासाठी गेले होते। त्यावेळी त्या तिघा संन्यासांनी त्या अनुसूया मातासाठी भोजन म्हणजे अन्नासाठी आग्रह केले। त्या भोजनासाठी असं अट घातले की अग्नीवर न शिजवलेलं आणि अन्न वाढताना नैसर्गिकरित्या म्हणजे वाढणाऱ्याच्या शरीरावर एकही वस्त्र नसावे, म्हणजे विवस्त्र होऊन अन्न वाढायला पाहिजे असा अट घातली। त्यावेळी पतिव्रता श्री अनुसूया माताला कळाले, त्यांच्या योग साधनेवरून त्या तिन्ही देवांनी म्हणजे तिन्ही संन्यासी ऋषींनी साक्षात देवाचे रूप आहेत आणि माझ्या पतिव्रतेच्या परीक्षेसाठी आलेत हे त्या मातेला कळाले। त्यावेळी अनुसूया मातांनी आपले पती अत्रि ऋषींचे पादोदक त्या तिन्ही ऋषींवर शिंपडले। त्या तिन्ही ब्रह्मा, विष्णू, महेश्वरांनी छोट्या छोट्या बालकांमध्ये रूपांतर झाले। त्यावेळी अत्रि ऋषींची पत्नी अनुसूया माता त्या तिघा ऋषींचे नियम व अटी पाळून, स्वतःचे पतिव्रता धर्म पाळून त्या तिन्ही ऋषींचे मनोरथ पूर्ण केले। खूप वेळ झाला, खूप काळ झाला। माता लक्ष्मी, पार्वती, सरस्वती तिघांनी आपल्या पतींची वाट पाहत होते। तिघांनी क्या परत आले नाही म्हणून त्यांनी अत्रि ऋषींच्या आश्रमास आले आणि त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं दृश्य म्हणजे तिन्ही देवांनी बालक होऊन त्या ठिकाणी खेळत होते। ते पाहताच त्या तिघा देवींनी अनुसूया मातांची शरण गेले आणि म्हणाले की माझ्या देवांना, माझ्या पतींना मला परत दे। त्यावेळी अनुसूया मातांनी परत एकदा आपले पती म्हणजे अत्रि ऋषींचे पादोदक त्या तिन्ही बालकांवर शिंपडले। त्यावेळी तिन्ही बालकांनी पुन्हा स्वतःचे मूळ रूप धारण केले। त्यावेळी तिन्ही देवादिदेवांनी माता अनुसूयाला असा एक रत्न दिले, असा एक वर दिले की आमचा तिघांचा अंश असलेला एक बालक तुझ्या पोटी जन्माला आला। अशा पद्धतीने गुरुदेव दत्तांचा जन्म झाला। साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश्वर या तिघांचा अंश असणारे ते गुरुदेव
गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. गुरुदेव दत्त.